सन 26चे विधेयक क्रमांक 24 जे मंत्री महोदयांनी आज दुरुस्तीसाठी आणलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। वन जीवन संरक्षण अधिनियम 1972चा 53 यामध्ये सुधारणा करण्यासाठी 12 कलममध्ये सुधारणा करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की जवळपास एक 5-7 वर्ष झाले जवळपास या वन्यजीवन प्राण्याचा शेतकरी असू द्या किंवा शहरी भाग जो आहे जिथं फॉरेस्ट लागून आहे तिथं फार मोठा समस्या निर्माण झालेला आहे। आपण दरवर्षी जवळपास विधानसभेमध्ये या संदर्भात सातत्यानं चर्चा करतो। आज मंत्री महोदयाचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी पुढाकार घेऊन हा केंद्राचा जो कायदा आहे त्या केंद्राच्या कायद्यामध्ये राज्य शासनाचे जे काही अधिकार आहे त्या अधिकारामध्ये उक्त अधिनियमच्या 12 मध्ये मुख्य वन जीवन संरक्षक कोणत्याही वन प्राण्याची पर्यायी योग्य अधिवास स्थानांतर करणे, वन जीवन संख्येचे व्यवस्थापन करणे व इत्यादी बाबीसाठी हे बिल आणलेलं आहे। आणि या बिलामुळं खऱ्या अर्थानं पुढचा जो आपला संघर्ष वन प्राणी आणि आपला संघर्ष आहे तो कुठे ना कुठे याला आळा बसणार आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये विदर्भात सर्वात जास्ती क्षेत्र वन मध्ये आहे आणि हे सर्व वन संरक्षण करण्यासाठी आपण जे काही पुढचे पावलं उचलणार आहे त्यावेळेस कुठेतरी याच्यात विदर्भाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे। आपण जर आता पाहिलं की 1-2-4 दिवसाच्या आधी तुमचे जे श्रीनिवास रेड्डी मुख्य वन संरक्षक आहे त्यांनी या वन संरक्षण निधीच्या संदर्भात जे वाटप केलेलं आहे आपण जर तो वाटपाचा जर क्रम पाहिला तर त्याच्यात पुण्याला 17 कोटी रुपये दिले, कोल्हापूरला 14 कोटी रुपये दिले, नाशिकला 19 कोटी रुपये दिले, ठाण्याला 5 कोटी रुपये दिले आणि विदर्भाला 1 रुपयाही दिला नव्हता। आणि आता कुठं ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणा पेपर म्हणा माध्यमामध्ये आल्यानंतर 2 कोटी रुपये त्यांना दिले पण ते अजून वितरित झाले नाही। माझं म्हणणं असं आहे की जर विदर्भामध्ये सर्वात जास्ती वन आहे आपण जर पाहिला ताडोबा असेल, टेपेश्वर असेल, मेळघाट असेल आणि अजून बाकीचे जे वन पाळण्याचे क्षेत्र आहे आमच्या अमरावतीला पोहरा आहे त्या पोहराला लागून शहरामध्ये जवळपास रोज वेगवेगळ्या एरियामध्ये तुमचे बिबटे येत आहे। तिथले सर्व निधी आपण अमरावतीला 7 कोटी रुपये त्याचा व्याजाचा निधी तुमचा जो होता तो उचलून तुम्ही जुन्नरला दिला, बाकीचा उचलून जुन्नरला दिला। माझं हे म्हणणं आहे की ही जी दुरुस्ती करत आहे ही दुरुस्ती करताना आमचा त्याला पाठिंबा आहे, परंतु जिथं खऱ्या अर्थानं मोठ्या सर्वात जास्ती वन विभाग आहे तिथं त्या निधीचा उपयोग करता आला पाहिजे। तो कुठं दुजाभाव झाला नाही पाहिजे। या बिलाच्या निमित्तानं मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आत्ता काल परवा जो निर्णय तुमच्या मुख्य वन संरक्षकांनी घेतला आहे त्याच्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे। एवढंच या निमित्तानं मी आपलं मानतो आणि बिलाला पाठिंबा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।